छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आणि राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी शाहिरांचे शिवछत्रपती या विषयावर आपले विचार मांडले। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या आयोजनाचा हेतू सांगितला। व्ही.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानात बोलताना ज्ञानेश महाराव यांनी महाराष्ट्रातील संत आणि शाहिरांमुळे शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व अबाधित राहिल्याचं सांगितलं। सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया आणि हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मूळ पाया। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून पहिलं स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्याचं मॉडेल पुढे नसताना त्यांनी स्वराज्यासाठी हजारो मावळे बलिदान देणारे, प्राणांचे बलिदान देणारे मावळे निर्माण केले। स्वराज्य निर्माण झालं, पण स्वराज्यामध्ये समता असते का? मग ती समता आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं। समतेमध्ये बंधुता असते का? ते बंधुता जमवण्याचं काम आपल्या शाहू राजांनी केलेलं आहे। प्रचंड मोठं काम केलेलं आहे। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, पण त्यांनी खरं मॉडेल वापरलं ते महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचं मॉडेल वापरलेलं आहे। आणि नंतर त्या सगळ्याला संविधानात स्वातंत्र्यामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, हा देश पुरोगामी आहे आणि तो ठेवला पाहिजे। त्यासाठी आपली शाहिरी वापरली पाहिजे। त्यासाठी शाहिरांनी आपली कर्तव्य जे आहेत ती जास्तीत जास्त बजावणं ही आजच्या काळाची गरज आहे। त्यांनी शिवछत्रपतींच्या काळातील शाहिरी पेशवाईच्या काळात लयाला गेल्याची खंत व्यक्त केली। आता ड्रेपरी, ध्वनी यंत्रणा, बिदागी यात अडकून पडलेल्या शाहिरांनी नवा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवरायांचे पोवाडे गायले पाहिजेत असं आवाहन केलं। शाहीर आता ड्रेपरीत अडकलेले, शाहीर आता डॉल्बी आणखीन काय ते डीजे आणखीन या माईकच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहे। वाईट नाही त्याच्यात काय, पण गाणं कुठलं येतं, गाणं कुठलं आलं पाहिजे। मला असं वाटतं जर आपण शिवरायांशी आपलं नातं शाहीरचं जर जमवत असतील, आपलं नातं जुळवत असतील, तर त्यावेळी जे शाहीर जसे राहिले ते केवळ सोन्याचा तोडा देतो म्हणून नाही, तो मिळतो म्हणून नाही की सगळ्यांना प्रत्येक वेळी मिळालाच असेल असंच नाही आहे ते। पण फुकटची भाटगिरी करण्यापेक्षा शाहीर गाऊन, शाहिरी सांगून समाज प्रबोधन करा। त्यासाठी तुम्ही पण बघताना शाहिराकडनं तशी अपेक्षा ठेवा। एक महाराष्ट्र गीत टणटण टणटण वाजलं की आपण एकदम असं वाटतं की आता सिंहगर्जना आता झालीत, आणखीन सह्याद्रीच्या काय रक्षणा काय ते आपलं आहे ना तख्त राखीतो मराठीचं, असं वाटलं की आपल्याला भरून येतं। पण मला वाटतं की त्याच्यापेक्षा शाहिरांनी आपला इतिहास लक्षात ठेवून आपला मराठी बाणा हा देशाचा बाणा आपण नीट ठेवला पाहिजे, चांगला ठेवला पाहिजे। यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, चित्रकार डॉक्टर अल्पना चौगुले, शैलजा भोसले, डी.एस. पाटील, किसनराव कुराडे, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, डॉक्टर विजय माने, डॉक्टर सोपान चौगुले, डॉक्टर संदीप पाटील, कृष्णा डवरी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते।